मित्रांनो, कधी रात्र एकटं असताना तुम्हाला असा विचार आलाय का, की मी कोण आहे? हे अफाट आकाश, हा सूर्य, ही पृथ्वी, हे सगळं नेमकं काय आहे? आपण ज्याला वास्तव म्हणतो ते खरंच तसं आहे का? की आपण एखाद्या मोठ्या आभासी खेळात अडकलो आहोत? आश्चर्य वाटेल, पण हाच प्रश्न आजपासून 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर माऊलीने आणि 5 वर्षापूर्वी अर्जुनाने विचारला होता. ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील 95वी ओवी म्हणजे मानवी बुद्धीने ईश्वराला विचारलेला सर्वात मोठा तार्किक प्रश्न आहे. आज आपण या प्रश्नाचा आणि त्या मागच्या गूढ सत्याचं उत्खनन करणार आहोत. पुढे जाण्यापूर्वी जर तुम्हाला भारतीय तत्त्वज्ञान आणि संतांच्या साहित्यात रस असेल तर आमच्या चॅनेलचे मेंबर बना. खाली दिलेल्या जॉईन बटनावर क्लिक करून तुम्ही विशेष सवलती मिळवू शकता. तसेच जर आमचा आशय तुम्हाला मोलाचा वाटत असेल तर सुपर थँक्सच्या माध्यमातून तुम्ही या चॅनलला आर्थिक पाठबळ देऊ शकता, ज्यामुळे तुम्हाला असे संशोधनात्मक व्हिडिओ बनवणे शक्य होईल. जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा, कारण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक अशी कृती सांगणार आहोत जी तुमच्या तणावावर कायमचा उपाय ठरेल. तरी सांग पा अर्जुना, तुझं पासून स्थिती या त्रिभुवना, या अनादि विश्वरचना ते लटके काही. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहे की आत्मा हाच सत्य आहे, तो कधी मरत नाही. पण अर्जुनाला हे पटणं कठीण जात आहे. अर्जुन विचारतोय, देवा, जर आत्माच खरा असेल तर मग हे एवढं मोठं जग, हा रथ, हे सैन्य, हे नातेवाईक, हे सगळं काय खोटं आहे? अर्जुनाचा प्रश्न अत्यंत व्यावहारिक आहे. तो म्हणतो, हे त्रिभुवन, स्वर्ग, मृत्यू, पाताळ अनादी काळापासून चालत आले आहे. मग तुम्ही मिथ्या किंवा लटकं कसं म्हणू शकता? आपल्याला भूक लागते, तहान लागते, दुःख होतं. जर मग खोटं असतं तर या वेदना का होतात? माऊली इथेच अर्जुनाच्या माध्यमातून आपली बाजू मांडतात. आपण ज्या जगाला स्पर्श करतो त्या आपल्याला सर्वात जास्त सत्य वाटतं, पण अध्यात्म सांगतं की सत्य तेच असतं, ते त्रिकालबाधित असतं. जे काल होतं, आज आहे आणि उद्याही असेल. विज्ञानानुसार हा जो टेबल किंवा खुर्ची आपल्याला ठोस वाटते ती प्रत्यक्षात सूक्ष्म अणूंची बनलेली आहे आणि त्या अणूंमध्ये 99% पोकळी असते. म्हणजेच जे ठोस दिसतं ते प्रत्यक्षात पोकळ आहे. अर्जुनाचा हाच प्रश्न विज्ञानाला विचारला जातो. ई बरोबर mc² या सूत्रानुसार पदार्थ हा ऊर्जेचे स्वरूप आहे. माऊली या ओवीत सुचवतात, ही विश्वरचना म्हणजे त्या परमात्म्याच्या ऊर्जेचा एक प्रवाही खेळ आहे. तो लटका म्हणजे खोटा नाही, तो क्षणभंगूर आहे. हा प्रश्न आपल्याला काय विचारतोय? दुःखाचे मूळ आपण वस्तूंना किंवा माणसांना कायमस्वरूपी समजतो, म्हणून त्याच्या जाण्याने दुःख होतं. जर आपण हे स्वीकारलं की रचना बदलणारी आहे तर आपलं दुःख कमी होईल. कर्तृत्वाचा अहंकार, जर विश्वाची रचना जर हे विश्व ईश्वराची अनादी रचना आहे, तर मी हे केलं आणि मी ते केलं हा अहंकार व्यर्थ ठरतो. जग लटकं नाही, तर जगाकडे पाहणारी आपली दृष्टी चुकीची असू शकते. जसं दोरीला आपण साप समजतो, तसं ईश्वराला विसरून आपण फक्त जगालाच सर्वस्व समजतो. मित्रांनो, अर्जुनाचा हा प्रश्न संशयातून आलेला नाही, तो जिज्ञासातून आलेला आहे. जोपर्यंत आपण प्रश्न विचारत नाही तोपर्यंत आपल्याला ज्ञान मिळत नाही. ज्ञानेश्वरी आपल्याला आंधळपणाने विश्वास ठेवायला सांगत नाही, तर ती आपल्याला तर्क करायला लावते किंवा शिकवते. तुम्हाला काय वाटतं, जग सत्य आहे की भास? तुमच्या मनातील शंका कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी प्रत्येक कॉमेंट वाचणार आहे आणि तुमच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर पुढचा व्हिडिओ बनवणार आहे. हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा, जेणेकरून इतरांनाही हा विचार मिळेल. शेवटी माऊली एवढंच सांगतात, ही विश्व जरी बदलणारा असलं तरी तो अनुभव घेणारा आहे, तो कायमच आहे.
अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर पुढे श्रीकृष्ण कसे देतात हे आपण पुढच्या भागात पाहूया. तोपर्यंत पाहत राहा, शिकत राहा. रामकृष्ण हरी.